कडनं अध्यक्ष महोदय, दिव्यांगांच्या प्रति शासनाची असलेली सहानुभूती, वेळोवेळी नव्याने काही मंत्रालय स्थापन करणं, GR कडनं पण शासनानं मागं शासन निर्णय जाहीर केला होता। माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत। मला वाटतं 2006-07 साली की जो काही दिव्यांग मागणी करेल त्याला 200 फुटाचं दर्शनीय भागामध्ये तो प्रश्नच आहे अध्यक्ष महाराज, दर्शनीय भागामध्ये 200 फुटाचा आपण त्याला व्यवसायासाठी जागा देणार अशा प्रकारचा शासन निर्णय झाला होता। किती लोकांना याचा लाभ देण्यात आला आणि जशा प्रकारचा आपण SC ST ओपनसाठी घरकुल उपलब्ध करून देतो तशा प्रकारचे दिव्यांगांसाठी एक योजना आपण आणणार का, ज्यामध्ये अडथळा विरहित किंवा ॲक्सेसिबल असे त्यांना घर आपण उपलब्ध करून देणार का? दोनच स्पेसिफिक प्रश्न। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी घरकुलचा विषय काढला। ऑलरेडी जे प्रधानमंत्री आवास योजनेची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये त्यांना नाही ती जर मागणी असेल तर नक्कीच आता आपल्याला माहिती असेल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी दिव्यांगांसाठी सगळीकडे रॅम्प आणि हे देण्याचा मॅन्डेटरी केले। तर सिंगल फ्लोअर घरकुल असेल तर त्याला रॅम्पची माझ्या मते तरी गरज नाही, पण तुम्ही म्हटलात तर नक्कीच आम्ही यापुढे जे काही घरकुल बनतील त्याच्यात आम्ही ती योजना हे करण्याला सांगू। आता जसं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की दिव्यांगांना जे काही प्रधानमंत्री आवास योजनेमधून घर उपलब्ध होईल त्याला तो रॅम्पची व्यवस्था केली जाईल। ठीक आहे, चला आता अशा प्रकारचा शासन निर्णय झालेला आहे 2007 साली। एकाही लोकाला आजपर्यंत एकाही लाभार्थीला अशा प्रकारचे 200 फुटाची जागा कमीत कमी परभणी जिल्ह्यात तर देण्यात आलेली नाहीये। आपण हा विषय जो आहे तो महापालिका नगरपालिकेच्या माध्यमातून राबवला जातो आणि अनेक ठिकाणी जसं मुंबईमध्ये दिव्यांगांना आरेचे स्टॉल दिले गेले होते, असे अनेक जसं आमच्याकडे संभाजीनगरच्या महापालिकेमधून पण दिव्यांगांसाठी त्या असेल, पण आपल्या परभणी जिल्ह्यात जर नसेल तर आम्ही नक्कीच तपासून त्याच्यात कारवाई करू।